नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. मी आहे आज पुण्यामध्ये SILC मध्ये. होय, पुण्यात SILC मध्ये सध्या राज्यातली फार महत्त्वाची निवडणूक सुरू आहे. मतदान झालेले आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सगळ्यांचं लक्ष मतमोजणीकडे आहे आणि खरोखरच अतिशय महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे. ही निवडणूक आहे तनिष्कांची. तनिष्काच्या या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या राज्यभर एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. सगळीकडे कोण जिंकणार, निवडून येणार कोण, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. आपण नेहमी बोलत असतो तिचा आवाज, तिचं सक्षमीकरण, याच्या अनुषंगानं आपण बोलत असतो. पण प्रत्यक्षामध्ये खरं सक्षमीकरण करण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्यासाठी तनिष्का नावाचं व्यासपीठ स्थापन झालं. सकाळ माध्यम समूहानं तनिष्का स्त्री प्रतिष्ठेसाठीचं अभियान सुरू केलं. हे व्यासपीठ स्थापन झालं. सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या कल्पनेतनं तनिष्का हे व्यासपीठ उभं राहिलं आणि त्याच्यानंतर आजचा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या एकूण व्यासपीठाच्या निमित्तानं तनिष्काची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे. म्हणजे काल आज ज्या पद्धतीनं सगळीकडे वातावरण आहे राज्यभर, ते ज्यांनी पाहिलं असेल, अनुभवलं असेल, त्यांना हे माहिती आहे की अगदी एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकसुद्धा किंवा सार्वत्रिक निवडणूकसुद्धा या पद्धतीनं होत नसेल जेवढी चुरस, जेवढं वातावरण या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं तयार झालेलं आहे. आणि प्रत्येक तनिष्केला असं वाटतंय की मला निवडून यायचं आहे, मला जिंकायचं आहे. लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातून आता तनिष्का आणखी सक्षम होत चाललेली आहे. एक काळ होता जेव्हा ती घरामध्ये बंदिस्त होती, ती बाहेर आली, रस्त्यावर आली आणि आता तर या व्यासपीठाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं लोकशाही प्रक्रियेमध्ये ती उतरलेली आहे. सकाळ माध्यम समूहाचा विश्वास आहे लोकशाहीवर. नेतृत्व विकास करताना लोकशाही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये तरुण आले पाहिजेत म्हणून ईनची निवडणूक आपण सुरू केली. तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल, मुंबईमध्ये आपण ईनचं अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनाला असा मिळाला प्रतिसाद की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रत्यक्षामध्ये जे आमची विधिमंडळ अधिवेशनं होतात त्या अधिवेशनापेक्षा सुद्धा अधिक चांगला प्रतिसाद याला मिळालेला आहे. आता तनिष्का या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरलेली आहे. तनिष्काची निवडणूक ही इतकी वेगळी आहे, म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया जर बघितली तर तो उत्साह आहे, जल्लोष आहे, पण तरीसुद्धा लोकशाही प्रक्रियेप्रमाणे घडत असल्यामुळे जणू काही निवडणूक कशी असावी याचा वस्तुपाठ म्हणून खरं म्हणजे या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे. ही फारच वेगळी निवडणूक आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जल्लोष आहे, उत्साह आहे, पण त्याचवेळी लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली तर नाहीच नाही, पण उलटपक्षी कमालीची पारदर्शकता. मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे या निवडणूक प्रक्रियेकडं, म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक बदल करता येतील. सगळ्या तनिष्का, राज्यभरातल्या सगळ्या तनिष्का ज्या पद्धतीनं प्रफुल्लित पद्धतीनं आलेल्या आहेत आणि मला जिंकायचं आहे, मला नेतृत्व करायचं आहे, मला पुढे जायचं आहे, या पद्धतीनं म्हणजे आता मतमोजणी सुरू आहे. सगळ्यांचे डोळे लागलेत की कोण जिंकणार आहे. बाहेर जल्लोषासाठी सुद्धा सगळे कार्यकर्ते उभे आहेत. असं एकूण सगळं छान वातावरण आहे. ही निवडणूक प्रक्रिया फारच महत्त्वाची आणि म्हणून मी आज इथं आलेलो आहे SILC मध्ये. आपण सगळे बघतो, मी स्वतः अनुभवतो आहे, माझ्या निमित्तानं माझ्यासोबत तुम्ही पण अनुभवता आहात की काय निवडणूक आहे. हा आवाज तनिष्कांचा आहे, हा आवाज लोकशाही प्रक्रियेतला आहे, हा आवाज निवडणुकीचा आहे आणि अशा वेळी तिच्या सक्षमीकरणाचा हा खऱ्या अर्थानं प्रयत्न आहे. या सगळ्याच तनिष्कांशी मला बोलायचं आहे की खरंच तुम्ही या निवडणुकीला का सामोऱ्या गेलात, तुम्हाला ही निवडणूक किती महत्त्वाची वाटते, जिंकल्यानंतर काय करणार आहात, पराभूत झालात समजा तर काय वाटणार आहे. ही सगळी चर्चा मला सगळ्या तनिष्कांसोबत करायची आहे. त्यापूर्वी मला जायचं सकाळ माध्यम समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील यांच्याकडे. भाऊसाहेब पाटील इथे माझ्यासोबत आहेत आणि मगाशीच मतमोजणी सुरू करताना तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करत होता त्यामुळे मी खरंच भारावून गेलो, कारण काय पद्धतीनं ही प्रक्रिया आहे हे तुम्ही सगळं सांगत होतात. भाऊसाहेब पाटील, मला सांगा ही नक्की प्रक्रिया काय आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की ही खूप पारदर्शक अशी प्रक्रिया आहे, जरा समजावून सांगा काय पद्धत आहे. नमस्कार. तनिष्काची इलेक्शनचं ज्यावेळी आम्ही प्लॅनिंग सुरू केलं त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामधून आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची एकत्रित आम्ही पुणे कार्यालयामध्ये मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये साधारण ह्या इलेक्शनचं कशा प्रकारे स्वरूप असावं आणि त्याच्यामधली निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल यासाठी सविस्तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधले आपले जे प्रतिनिधी आहेत तनिष्काचे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर याच्यामध्ये 2 प्रकारे ही इलेक्शन आपल्याला घेता येईल अशा प्रकारे आम्ही निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख भाग होता तो म्हणजे एक मिस कॉलच्या माध्यमातून
माध्यमातून आपल्याला एक काउंटिंग करता येईल का, आणि दुसरा फिजिकल काउंट. कारण ही जी इलेक्शन होणार होती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रक्रिया राबवायची होती, आणि हे राबवत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये पण आपल्याला याचा प्रसार करायचा होता, तनिष्काचा प्रसार करायचा होता. आणि ते करत असताना आपल्याला ग्रामीण भागातून म्हणजे एका तालुक्यामधून आम्ही 4 ते 5 सेंटर निवडली होती, आणि त्याच्या आसपासची जी 20-25 गावं आहेत ती गावं त्या एका सेंटरला कनेक्ट करायचा प्रयत्न केला होता. आता 20-25 खेड्यामधून त्या एका सेंटरपर्यंत सर्व महिलांनी आणणं आणि फिजिकली त्यांनी तिथं व्होटिंग करणं याच्यामधली जी प्रक्रिया होती ती थोडीशी किचकट होती, कॉम्प्लिकेटेड होती. आणि त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती एक पर्याय उपस्थित केला, तो म्हणजे मिस कॉलच्या माध्यमातून. म्हणजे जो एंड युजर आहे, जी महिला आहे, ती फोन करत असताना तिला कुठल्याही प्रकारचं तिच्यावरती पण बर्डन नाही येणार, तिला कुठल्याही प्रकारचं एक्सपेन्स बेअर करावा लागणार नाही. अशा प्रकारचं एक मिस कॉलचा कन्सेप्ट आम्ही आमच्या अंतर्गत सगळ्या कमिटी पुढे आम्ही चर्चा केला, आणि त्याच्या माध्यमातून हा आपण मिस कॉलचा कन्सेप्ट तयार केला, आणि त्यामधून ह्या प्रकारची प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला मदत झाली. भाऊसाहेब, तुमचं हे सगळं निरीक्षण फार महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही या निवडणुकीचे मुख्य निवडणूक आयुक्त आहात. मला वाटतं की निवडणूक आयोग सुद्धा तुमच्याकडे सल्ला मागायला येईल की तुम्ही ज्या पारदर्शक पद्धतीने ही सगळी निवडणूक घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पहिला निकाल जाहीर झालेला आहे, पहिला निकाल लागलेला आहे. मला तिकडे जायचं आहे. पहिला निकाल लागलेला असल्यामुळे तो एक वेगळा जल्लोष आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केलेला आहे. काय निकाल आहे? या विन झालेलं पूनम चोरडिया. पूनम चोरडिया, तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. तुम्ही जिंकलेले आहात, आणि जिंकल्यानंतर काय भावना आहेत? ॲक्च्युली खूप आनंद झालेला आहे. त्यांनी म्हणजे सकाळी जे स्त्रियांसाठी जे हे एक व्यासपीठ म्हणजे खुलं केलेलं आहे, आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही सगळ्या मिळून आमचा प्रचार पण केला, आणि आम्ही एकत्र म्हणजे एका मतदान केंद्रावरती आम्ही तिघी पण एकत्र होतो एकमेकींना मदत करायला किंवा काही, आणि खूप मजा वाटली, खूप एन्जॉय केला. एक नवीन एक्सपिरियन्स होता हा. आता जिंकल्यानंतर काय काय भावना असणार आहेत? आम्ही सगळेजण मिळून एकत्र भरपूर काम करणार आहोत, आणि स्त्रियांच्यासाठी आम्ही म्हणजे त्यांना बाहेर काढणार आहोत. स्त्रियांना ज्या कमी म्हणजे अशिक्षित आहेत त्यांना आम्ही नक्कीच हेल्प करणार आहोत, आणि महिला आणि मुलींचं म्हणजे सध्या जे त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण आम्ही निर्माण करणार आहोत आमच्या माझ्या गटाकडून. नक्की. फार छान. तुमचं काय म्हणणं आहे? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. तनिष्का व्यासपीठाअंतर्गत आज जो काही स्त्रियांना जो सन्मान मिळालेला आहे, हे याचं श्रेय तर सगळ्यांना तर आहेच, पण हीच एकजूट कायम राहिली तर निश्चितच भारताचा आणि या प्रत्येक ज्या पृथ्वीतलावरती ज्या स्त्रिया आहेत त्या प्रत्येक स्त्री शक्तीचा सुद्धा विजय आहे. हारजीतचा तर प्रश्न नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन जर आपण कार्य केलं तर जशी आपली हाताची मूठ पक्की होते आणि त्या मुठीने आपण एखादा प्रतिकार करतो अन्यायाविरुद्ध आणि हात जोडतो ते सुद्धा सन्मानाकरता आणि पुढील शुभेच्छा देण्याकरता. असा सगळ्यांचा जर आपला संघटनेचा जर हात असाच पुढे असेल तर आपण निश्चितच सोनेरी सूर्य या भारतामध्ये उगवू शकतो. या निवडणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण हे आहे की इथे हरणं नाही, जिंकणं नाही. निकाल जाहीर झाला पण तुम्ही बघितलं की जिंकलेली तनिष्का जेवढी आनंदी आहे तेवढेच बाकीच्याही दोन्ही तनिष्का आनंदी आहेत. कारण जिंकणं हरण्याच्या पलीकडे आपल्याला हा देश सक्षम करायचा आहे आणि देश सक्षम करण्यासाठी आपण स्वतःलाही सक्षम करायचं आहे. तनिष्काचं सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण काय आहे? सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार नेहमी भूमिका मांडत असतात की कोणीतरी यावं आणि मग माझे प्रश्न सोडवावेत, असं इथं अजिबात नाहीये. इथं प्रश्न माझे आहेत, उत्तरं माझे आहेत आणि लढणारही मीच आहे. त्यामुळे तनिष्का हे तनिष्कांनीच उभं केलेलं व्यासपीठ आहे आणि त्याची प्रचिती या निमित्तानं येते आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर मी आलेलो आहे आणि इथे तर अक्षरशः जल्लोष आहे, उत्साह आहे. सगळ्या तनिष्का इथे बसलेल्या आहेत आणि काय निकाल लागतोय त्याची पण प्रतीक्षा तर आहेच. त्याच्याशिवाय इथला निकाल जो आहे तोही सगळा सेलिब्रेट करणं सुरू आहे. शहरातल्या महिला आहेत, ग्रामीण भागातल्या महिला आहेत, पण ज्या पद्धतीनं सगळ्या तनिष्का या निवडणूक प्रक्रियेकडे बघतायत त्यामुळे खरोखरच मी स्वतः प्रभावित झालेलो आहे. म्हणजे एकीकडे लोकशाही प्रक्रियेतलं सगळं ती स्पर्धात्मकता आहे, जल्लोष आहे, उत्साह आहे आणि त्याचवेळी कमालीचं सामंजस्य सुद्धा आहे. अशा सगळ्या या तनिष्कांशी मी गप्पा मारतोय. एक मला सांगा की आता या निवडणुकीमध्ये मुळात सहभागी व्हावं आपण, असं का वाटलं? महिलांसाठी काम करण्याची संधी मिळावी म्हणून, आणि महिलांचं तसं लोकसंख्येच्या 50% महिलांचं एकूण लोकसंख्येच्या निम्म्या 50% महिला आहेत आणि त्यांना तसं काहीच व्यासपीठ मिळत नाही. तनिष्कांच्या नेतृत्व विकासाचा असा हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम असताना आपण निवडणुकीमध्ये उतरतो, प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करतो, मग प्रचार वगैरे सुरू होतो. एखादा अनुभव सांगा ना या निवडणुकीतला. अनुभव तर खूप सांगण्यासारखा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा तनिष्का व्यासपीठातून महिला प्रचारासाठी जातात, युवतींना भेट देतात,
घरोघरी महिलांना भेट देतात आणि बऱ्याच वेळा लोकांचा असा समज होतो का ही कोणती पक्षीय निवडणूक आहे का, राजकारणात काही सहभाग आहे का. मग ते लोकांना आम्हाला पटवून द्यावं लागतं का राजकारणाचा ह्या इलेक्शनशी काही संबंध नाही. ही फक्त महिला आणि महिलांचं व्यासपीठ आहे का जे महिलांसाठी काम करतं आणि महिलांना न्याय द्यायचं काम करतं. महिलांना न्याय द्यायचं काम करतं हे बरोबर आहे, पण तुम्ही सांगितलं की तुम्ही घराबाहेर पडलात. पण जेव्हा घराबाहेर आपण पडतो तेव्हा घरातल्यांचं प्रोत्साहनच मिळतं की बाकी पण काही चर्चा सुरू होते की अरे घरचं सगळं काम सोडून तू बाहेर कुठे चाललीस, असं काही होतं का? नाही, असं कधीच होत नाही. कारण या कामासाठी पहिलं प्रोत्साहन हे घरातूनच मिळलंय. त्यामुळे एवढ्या सगळ्या असंख्य तनिष्का आज महाराष्ट्रामध्ये एवढं यशस्वीपणे काम करतात. याच्यासाठी सगळ्यात पहिलं जो आमचा घरचा आमचा हक्काचा भाऊ त्यांना आम्ही म्हणू माननीय अभिजित पवार यांनी जी तनिष्कांमार्फत महिलांची जी चळवळ उभी केली आणि आज आपण सगळेच जण संपूर्ण महाराष्ट्रामधून या निवडणुकींचा जल्लोष पाहतोय, याचं संपूर्ण श्रेय मी सकाळ माध्यम समूहाला देईल. आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या निवडणुका झाल्या आणि आता इथून पुढचा फोकस आमचा हाच आहे की महिलांचे जे विविध प्रश्न या महाराष्ट्रामध्ये उभे आहेत, तसेच अनेक नागरिकांचेही प्रश्न आहेत, ते सोडवण्याच्या दृष्टीने आता निश्चितच प्रयत्नशील राहणार आहेत सर्वच तनिष्का. अगदी खरं. निवडणुकीतल्या गमती पण मला ऐकायच्यात. सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले आता आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे तुम्ही गेले काही दिवस हा सगळा माहोल बघता आहात, हे वातावरण छान बघता आहात आणि हे सगळं सुरू असताना महिलांमध्ये एक वेगळी स्पर्धात्मकता पण आहे आणि सामंजस्य पण आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? महिलांनी स्वतः या निवडणुकीकडे पाहण्याचा किंवा या प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच अतिशय स्वच्छ आहे आणि त्यांना हे मान्य आहे की आपलं आत्मभान जागं करणं, आपला आत्मविश्वास जागं करणं आणि जी निम्मी शक्ती समाजामध्ये आहे तिचा आवाज अधिक प्रखर करणं या हेतूनं सकाळ माध्यम समूह अर्थात यात उतरलेला आहे. निवडणुकीमध्ये स्पर्धा नाही, जय पराजय असं नाही. ज्यांना पहिल्या क्रमांकाची मतं मिळाली किंवा चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली, ह्या सगळ्या एकत्रित बसून गप्पा मारतात. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे. यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं, म्हणजे महिलांनी त्यांना प्रचारासाठी जो वेळ मिळाला तो वेळसुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे वापरला. टेक्नॉलॉजीचा वापर केला. खूप ठिकाणी स्वतः महिला गेल्या. महिलांमध्ये हे या प्रकारची जाणीव जागी होते आहे आणि आपल्या शक्तीला कोणीतरी आवाहन करतं आहे आणि आपला उपयोग करून घेतं आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय. ते प्रचारात दिसलं, आजच्या मतमोजणीमध्ये दिसतंय आणि विजयानंतरचा नुसता जल्लोष नाही तर तो सर्वांनी मिळून साजरा केलेला आनंद आहे. हे वेगळेपण आहे असं मला वाटतं. किंबहुना मी तर असं म्हणेन की निवडणूक आयोग ज्या प्रकारच्या निवडणुका घेतं त्यांनी यातून काही उचलावं आणि अशा प्रकारच्या पद्धतीने सर्वसाधारण निवडणुका व्हाव्यात, इतक्या उत्तम तऱ्हेने या आपल्या भगिनींनी प्रतिसाद. अगदी खरं आहे. स्पर्धात्मकता आहे पण निकोप आहे, जल्लोष आहे, त्यामध्ये आनंद आहे, विखार नाही आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि फार वेगळं आहे. मला सांगा, मगाशी आत्ता मल्हार अरणकल्लेंनी उल्लेख केला की हे सगळं होत असताना तुम्ही प्रचाराचं एक खास तंत्र विकसित केलं होतं आणि प्रचार करण्याची एक खास पद्धत होती. तर प्रचाराचा एखादा अनुभव सांगा ना. प्रथमतः साम TV आणि तनिष्का सकाळ याचं मी अभिनंदन करते. आम्हाला त्यांनी चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं आणि प्रचाराचं माध्यम म्हणजे आम्ही दोघी उमेदवार बरोबरच प्रचार करत होतो. दोघी एकमेकींचं मला मिस कॉल द्या, हिला स्वतः मतदान करा, अशा पद्धतीने आम्ही प्रचार केलेला आहे. अशा पद्धतीने प्रचार करत असताना सोशल मीडियाचा वापर फार जणींनी केला असं मला दिसलं. माझ्या पण व्हॉट्सॲपवर आणि फेसबुकवर काही अशा कॅम्पेनच्या सगळ्या पोस्ट मी बघत होतो. सोशल मीडियाचा उपयोग नक्की कसा केला? सोशल मीडिया हा खूपच आम्हाला मदत केली. ॲक्च्युली सगळ्या मतदारांनी त्यांना जास्त कम्फर्टेबल वाटलं की हे मत प्रदर्शित करणं, कुठे जायलाही नको आणि आपल्याला आपण कोणाला मत देतो याच्याबद्दल चर्चाही व्हायला नको. तर मी असं म्हणेन की या सकाळ तनिष्काच्या माध्यमातून जी सोशल मीडिया थ्रू निवडणूक झालेली आहे तीच सरकारने ॲक्च्युली जे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला आलेले आहे त्याच प्रकारची सोशल मीडियाद्वारे निवडणूक जर केली तर आपल्याला खूप खर्च त्याचा वाचेल. आपल्या निवडणुकीत जो खर्च होतो त्याच्यानंतर मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांकडे आता मोबाईल आलेले आहेत तर त्यांनासुद्धा विविध पक्षांमुळे ते जे बळी पडतात आणि विविध त्यांना प्रलोभनं दाखवली जातात आणि ते बळी पडतात, तर ते न होता स्वच्छंदीपणे अगदी ते त्यांचं मत देऊ शकते आणि मग ते खरं मत. अगदी खरं. सोशल मीडियाचा या पद्धतीनं उपयोग होणं हे फार महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाचा उपयोग हा एक मुद्दा आहे, प्रचार करणं हा एक भाग आहे. मगाशी उल्लेख झाला की आत्मविश्वास या प्रक्रियेनं खूप दिला.
कोणी जिंकेल पुढे जाईल हा मुद्दा वेगळा आहे, पण बेसिकली आत्मविश्वास मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुकीनं खरंच काही वेगळं दिलं आहे तुम्हाला, असं वाटतं का? हो, नक्कीच मला या निवडणुकीने खूप काही दिलेलं आहे आणि मला खरंच कळालं की मला किती पाठिंबा आहे. आणि ह्या सकाळ माध्यमांनी जे हे व्यासपीठ दिलं आहे त्याच्या थ्रू मला इलेक्शन हे अशा प्रकारे होतं की हार पराजय नव्हता, त्यामुळे खूप मजा आली. कुणी हारणार नव्हतं, कुणी जिंकणार नव्हतं. ही प्रक्रिया मला फार आवडली आणि खरंच मी सकाळ माध्यमाचं आणि अभिजित सरांचं जे आम्हाला भाऊबीजेचं गिफ्ट दिलं आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला भाऊबीजेचं गिफ्ट ऑलरेडी मिळालं आणि त्याचं सोनं करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्याचं नक्की मी सोनं करीन. आणि महिलांसाठी खूप काही करायची इच्छा आहे. महिलांचा साक्षरता वर्ग असेल, महिला उद्योजिका बनवणं असेल, मला महिलांना मानसिकता, त्यांची आरोग्य आणि त्यांना सबल बनवणं आर्थिकदृष्ट्या, ह्याच्यावरती कामं करायचं. धन्यवाद. अगदी खरं आहे. महिलांचं सक्षमीकरण आणि बाकी घरातली महिला बाहेर आली, अगदी तानं बाळ आहे कडेवर आणि अशी आमची तनिष्का आलेली आहे. हे जे आहे की हे सगळं घर संसार आणि सगळं सांभाळत तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाला, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. याच्यातून प्रत्येक महिला पुढे जाणार आहे आणि महिलांचे विचार पण मांडता येतील याच्यामधून. अगदी बरोबर आहे की महिलांचे सगळे जे काही आपले विचार आहेत ते विचार मांडता येतील, हे फार फार महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी प्रक्रिया सुरू असताना, निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना मगाशी मी जे म्हटलं की प्रचारासाठी वेगळं तंत्र वापरलं, सोशल मीडियाचा उपयोग केला, हे सगळं झालं. पण खरंच मला मत द्या यासाठी कुठले मुद्दे तुम्ही सांगितलेत की मला का मत द्या? कशा पद्धतीनं तुम्ही एका अर्थानं चांगल्या अर्थानं तुमचं मार्केटिंग केलं? काय 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 सांगितलं? पहिलाच प्रथम सकाळचं खूप मनापासून धन्यवाद मानेल. आज माझ्यामध्ये नाच खरी तनिक्षा घडवली, एक सकाळने घडवली आणि महिलांनी व्यासपीठ हे सकाळनेच दिलेलं आहे. आज आपण जर सांगायला गेलो का मत द्या, मत का द्यायचं, पहिला प्रश्न विचारला तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत का? नाही म्हटलं आम्ही खास समाजसेवा करण्यासाठी हे मत मागतो. म्हटले कसली समाजसेवा? तर आमच्या ग्रामीण भागामध्ये ना महिलांना खूप अत्याचार वगैरे खूप काही असे प्रसंग होतात, त्यासाठी आम्ही धावून जात असतो महिला. तर ह्या तनिक्षामार्फत आम्ही अजून त्यांच्यासाठी प्रयत्न करणार. अगदी खरं आहे. मलाही सांगा की तुम्ही स्वतः या प्रक्रियेमध्ये उतरलात की यांनी सांगितलं की मला काहीतरी वेगळं सामाजिक काम करायचं आहे, मला काहीतरी प्रश्न सोडवायचे आहेत. कुठले मुद्दे फार महत्त्वाचे वाटतात या निवडणुकीच्या निमित्तानं? म्हणजे कोणी जिंकलं कोणी हरलं हा मुद्दाच नाही इथे, जिंकणं हरणं नाही हे बरोबर आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं मुद्दे पुढे आले. अलीकडे असं होतं की निवडणुकीत मुद्देच नसतात. या निवडणुकीच्या निमित्तानं कुठले मुद्दे पुढे आले असं वाटतं? मी बेसिकली शैक्षणिक क्षेत्रात काम करते. माझी वैयक्तिक एक शिक्षण संस्था आहे, त्यामुळे मी ज्यावेळेस प्रचारासाठी बाहेर पडले त्यावेळेस मला जास्तीत जास्त शैक्षणिक प्रश्न विचारण्यात आले की मुलांना स्कॉलरशिप असेल, आता गव्हर्नमेंटने जे EBCचा GR काढला त्याच्या संदर्भात असतील, तर मला बेसिकली ग्रामीण भागातल्या मुलींच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचं आणि त्या मुलांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षण द्यायचं. आणि मला असं वाटतं की समाज घडवण्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचं साधन आहे आणि त्यासाठीच मी जास्तीत जास्त काम करणार आहे. त्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करणार आहे. अच्छा, प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे, पण निवडणुकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात असं दिसतंय. बेसिकली मला एक सांगा की मुळामध्ये हे सगळे मुद्दे पुढे येत असताना महिलांच्या अनुषंगाने कुठले प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आले? महिलांच्या अनुषंगाने म्हणता येईल तर ह्या लेवलची इलेक्शन जी आहे ती लढवण्याचं महिलांना जे काम मिळाले ते खरंच खूप छान होतं. आणि यामध्ये महिलांनी आम्हाला विचारलं की तनिष्का म्हणजे काय. काही भागात तनिष्काची माहिती नव्हती ना, तर त्यांना विचारलं, त्यांना इतकी इच्छा झाली आहे तनिष्कामध्ये येण्याची की ती हे ज्या इलेक्शनमुळे ज्या इतक्या तनिष्का बनणार आहेत गावांमध्ये, तर ॲक्च्युली माझ्या गावात 10 गट होणार आहेत आणि त्यांना तनिष्काविषयी खूप असं वेगळं काहीतरी वाटायला लागलं आणि त्यांना खूप कामं करायची, सोशल वर्क करण्याचं महिलांमध्ये जास्त स्वतःचं हे झालंय तयार. हा जो आत्मविश्वास आलेला आहे महिलांमध्ये तो फार महत्त्वाचा आहे की माझे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी बाहेरून आलं पाहिजे असं नाही, माझे प्रश्न मी सोडवू शकते, त्यासाठी मी पुरेशी सक्षम आहे. हा आत्मविश्वास आणि आपण एकत्रितपणे काही करू शकतो हे वाटणं हे या निवडणुकीचं खरं यश आहे. खरं म्हणजे या सगळ्या तनिष्कांशी आणखी बरंच बोलायचं आहे आणि त्यातून आणखी बरेच मुद्दे, निवडणुकीचे अनुभव, निवडणूक कशी असावी, हे सगळे मुद्दे पुढे येणार आहेत. तुम्ही कुठेच जाऊ नका. आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
इथे मी आहे पुण्यामध्ये SILC मध्ये की जिथे तनिष्कांची निवडणूक सुरू आहे आणि ज्या पद्धतीने उत्साह आहे, ज्या प्रकारे जल्लोष आहे, निवडणूक आहे, स्पर्धा पण आहे, पण ते अत्यंत निकोप आहे, कमालीचा आनंद आहे, त्यामध्ये जिंकणं हारणं हा मुद्दाच नाही आहे. आणि ज्या पद्धतीने हा सगळा जल्लोष सुरू आहे, प्रत्येकीला असं वाटतंय की मला काहीतरी करायचं आहे आणि जे काही करायचं आहे ते त्यामुळे मी तर सक्षम होईनच, पण त्यामुळे हा समाज सक्षम होईल, हा देश सक्षम होईल. निवडणुकीला एक नवा आयाम मिळालेला आहे. नेतृत्व विकास करण्यासाठी तनिष्काचं हे सगळं पाऊल आहे, पण ज्या पद्धतीनं सुरू आहे हे सगळं त्यामुळे लक्षात येतं आहे की खरंच ही सगळी इच्छा, ही सगळी शक्ती तिच्यामध्ये असतेच, आपण फक्त वाट करून द्यावी लागते. सकाळ माध्यम समूहानं एक आउटलेट दिला, एक वाट दिली आणि लक्षात येतं आहे की ती किती सक्षम आहे, तिला आणखी खूप काही करायचं आहे. हे सगळं होत असताना तनिष्कांशी आपण बोलतो आहोत आणि त्या प्रत्येक जणी सांगतायत की ही निवडणूक किती महत्त्वाची होती, किती वेगळी होती. एक मला सांगा, म्हणजे मगाशी आमची चर्चा अशी सुरू होती की खरोखरच या निवडणुकीमध्ये जो जल्लोष आहे, जो आनंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चच नाही. मी आपल्याकडे निवडणूक आयोगानं खर्चाची मर्यादा लादली आणि त्याच्यानंतर मग तो खर्च दाखवायचा कसा, कारण खूप खर्च होत असतो. तुमच्याकडे मात्र त्या मर्यादेपेक्षा कमी खर्च किंबहुना खर्चच नाही. इतकी छान निवडणूक आहे, कसं बघताय, काय म्हणणं आहे? की या निवडणुकीमध्ये मुख्य म्हणजे खर्च नाही, ही फार महत्त्वाची बाब आहे. दुसरी गोष्ट कसं आजकाल राजकारणामध्ये जेवढे पैसे आपण ओतू तेच निवडून येणारा हा जो ग्रह निर्माण झाला आहे तो एक पूर्ण दूर झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना स्वतःचं व्यासपीठ मिळालेलं आहे, कारण ज्या ठिकाणी महिला काय करतात हा जो गैरसमज गैरसमज लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे तो एक तर दूर झालेला आहे. आणि महिलाही मग ती कमी शिकलेली असो, जास्त शिकलेली असो, सामाजिक काम करणारे असो किंवा घरगुती असे, ती काहीतरी करू शकते. हे नक्कीच हे व्यासपीठावरती आपलं कर्तृत्व दाखवण्यास तयार आहे आणि नक्कीच करून दाखवेल की जेणेकरून सर्व महिलांना तिचं व्यक्तिमत्व काय आहे, की तळागाळापासून ती वर आलेली असते, संपूर्ण आपलं घर प्रपंच सांभाळून सर्व घराचा आधारस्तंभ निर्माण करून सुद्धा समाजामध्ये आपली प्रतिमा उमटण्याचं ती फार मोलाचं काम करू शकते. हे सर्व समाजाला ती दाखवू शकते. क्या बात आहे. यांना काहीतरी बोलायचं, एक सेकंद बोला. मला सर्वप्रथम सकाळचे आभार मानायचे आहे की त्यांनी तनिष्कासारखे व्यासपीठ निर्माण केलं आणि ते फक्त शहरापुरतेच नाही तर खेडेगावामध्ये, वाड्यावस्त्यांमध्ये ते पोचलेले आहे. आणि तिथनं प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही गुण असतात, पण ते काही ना आर्थिक प्रॉब्लेममुळे किंवा घरगुती कारणांमुळे त्या महिला पुढे येऊ शकत नाही. तनिष्कामुळे त्यांना एक मैत्रीण भेटल्यासारखं झालेलं आहे की त्या आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या घरातले प्रॉब्लेम किंवा कसले प्रॉब्लेम सांगू शकतात. अगदी खरं आहे. एक बघा, म्हणजे साधारणपणे आपल्याकडे आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, अशा पद्धतीनं लोक सारखं मागत असतात. तनिष्कांचं वेगळं आहे की त्या देत आहेत, सांगतायत की अरे हे आमच्याकडे आहे, आम्ही काहीतरी करतो आहोत. हे फार वेगळेपण आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा तुम्ही रिंगणामध्ये उतरलात, तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवली की यापूर्वी लढवली होती? यापूर्वी ग्रामपंचायतीच्या एकदा इलेक्शनमध्ये होते मी. बरं, तेव्हा काय झालं होतं? तेव्हा म्हणजे माझा पराजय झाला होता. मला एक सांगा, ग्रामपंचायतीची निवडणूक आणि तनिष्काची निवडणूक याच्यामध्ये काय काय नक्की फरक काय आहे? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत फारच प्रेशर येतं. समोरची पार्टी काय करते त्याच्यापेक्षा आपण डबल केलं पाहिजे हे असतं. त्यांनी 1000 रुपये दिले, आपण 2000 रुपये द्यायचे. असं पण का? बर, किती किती पारदर्शकता आहे. अगदी म्हणजे ते फार म्हणजे फारच असतं ते. आणि इथे तनिष्कामध्ये आपण अगदी प्रत्येकापर्यंत पोहोचतो. आणि ग्रामपंचायतीच्या वेळेस कसं आम्ही जेव्हा प्रचाराला निघतो, नाही ते घर नाहीये मतदानाला, पुढचं घ्या. इथे तसं नव्हतं. आपल्याला सरसकट प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला तनिष्का काय आहे, पहिले होतं तनिष्का, पण फक्त महिलांपुरती मर्यादित होतं. ह्या मिस कॉलमुळं हे पुरुषांपर्यंत पण गेलं. प्रत्येक पुरुष विचारत होता की नक्की तनिष्का काय आहे. तर आमचे तिथले मुलं सगळ्यांना सांगत होते की द्या मिस कॉल म्हणून. तो म्हटला मी का देऊ, तो म्हणे मी महिला नाहीये, मी का महिलेला मत द्यायचं. मग तो म्हटलं तू का आकाशातून आला का. क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा. महिलांबद्दल ग्रामीण भागात जे पुरुष एक दुय्यम स्थान देतात, त्यामुळे आता तनिष्कामुळे जरा महिला पण बाहेर पडल्या आणि त्या पण बोलू शकतात आणि त्यांनाही मान मिळतोय. फारच तुम्ही छान बोलताय. पण हे सगळ्यामुळे पुरुष टरकलेत की काय, घाबरलेत का? हो, मग पुरुष तर घाबरणार तर तसं काही नाही, पण पुरुषांनी एक वाटायला महिलांची एक पूर्ण एकत्रित महिला आल्यानंतर काय होतं नाही का. नाही, काय माहितीये का, पुरुषांनी अशी एक प्रतिमा तयार केलेली आहे बरं का, की नाही यांना काही येत नाही पेक्षा सुद्धा या चौघे एकत्र आल्या की भांडणारच.
म्हणजे असं म्हणतात की 50 पुरुष एकत्र आले तर गुण्या गोविंदानं आणतील, पण 2 महिला जर एकत्र आल्या तर त्यांचं काही जमणार नाही, अशी बदनामी केलेली आहे. तनिष्काच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आता लक्षात आलं पुरुषांच्या की एवढ्या सगळ्या महिला एकत्र आल्या, भांडण सोडाच, उलट पक्षी एवढं छान काम उभं करतायत. त्यामुळे तुमचा अनुभव काय आहे? माझा अनुभव सर मी गाण्यातून सादर करते. थेट गाणंच? वा 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 वा. पहिली ओवी गाऊ गणराया गणपती ग सईबाई, गणराया गणपती 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 गणपती. साम टीव्हीच्या माध्यमातून तनिष्कांची माहिती किती ग सईबाई, तनिष्कांची माहिती किती बाई किती ग किती बाई किती. या पुणे जिल्ह्यात आहे तालुका आंबेगाव ग सईबाई, तालुका आंबेगाव आंबेगाव ग गाव आंबेगाव. आंबेगाव तालुक्यात आहे मंचर हे गाव ग सईबाई, आहे मंचर हे गाव बाई गाव ग गाव बाई गाव. या मंचर गावात तनिष्कांचं व्यासपीठ ग सईबाई, तनिष्कांचं व्यासपीठ बाई पीठ ग पीठ बाई पीठ. अभिजित पवार साहेब तनिष्कांची साठी जननी ग सईबाई, आहे ही जननी 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 जननी. तनिष्कांसाठी साम टीव्ही आहे वाहिनी ग सईबाई, आहे ही वाहिनी 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 वाहिनी. तनिष्कांसाठी केलं मन हे अर्पण ग सईबाई, केलं मन हे अर्पण 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 अर्पण. क्या बात आहे, क्या बात आहे. फारच छान, फारच छान. ज्या प्रकारे त्यांनी थेट ओवी रूपातच तनिष्काची सगळी महती सांगितलेली आहे. पण मगाशी जो मुद्दा जुई बनकरांनी मांडला तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ते असं म्हणाले की आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी एक निवडणूक बघितली आणि आता ही निवडणूक अनुभवलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुकीमुळे आता हळूहळू ग्रामपंचायत निवडणुकीचं सुद्धा स्वरूप बदलेल, सार्वत्रिक निवडणुकीचं पण स्वरूप बदलेल? अनेकदा असं होतं निवडणुकीमधले जे गैरप्रकार आहेत ते गैरप्रकार महिलांनी समजा मतदार म्हणून किंवा उमेदवार म्हणून जर नाकारले, हाणून पाडले तर निवडणुकीमध्ये असे प्रकार करता येणार नाहीत. त्यामुळे बाकीच्या निवडणुकासुद्धा अशाच छान होतील असं वाटतं का? हो, 100% असं वाटतं. महिलांचं जर सक्षमीकरण झालं आणि महिला एकत्र आल्या तर काय करू शकतात हे साम टीव्हीने दाखवून दिलेलं आहे. आणि आमच्या महिला सगळ्या एकत्र येऊन हा जो ग्रामपंचायतीचा जो असा अनागोंदी कारभार तो, मी एक सरपंच म्हणून बोलतीये. अच्छा, कुठल्या सरपंच आहात तुम्ही? पारगाव गावची सरपंच आहे मी. पण ग्रामपंचायत निवडणूक पूर्णपणे अनुभवलेली आहे. माझे जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये खर्च झालेले आहेत सरपंच. बापरे, बर. त्याच्यामुळं हा एकही रुपयानं खर्च करता ही जी निवडणूक लढवली गेली, खरंच साम टीव्हीचं आणि सकाळचं इतकं कौतुक करण्यासारखं आहे. तर खरंच आम्ही ह्या तनिष्का एकत्र येऊन लढा देऊ आणि ज्या पंचायत समितीच्या इथून पुढे निवडणुका होतील, जिल्हा परिषदेची होतील आणि त्याच्याही वरच्या ज्या काय होतील त्याला पूर्णपणे लढा देण्याचा प्रयत्न करू. आणि 100% महिलांचं तनिष्काचा आमदार हा विधानसभेत पाठवणार म्हणजे पाठवणार 100%. क्या बात आहे. तुमचं नाव काय? प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताईंचा हे भारी आहे. पण मला एक सांगा, तुम्ही आता सांगितलं की ग्रामपंचायत निवडणूक जी आहे, तुम्हाला असं वाटतं का की ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा अशी होईल की जिथे पैसे खर्च करायचे नाहीत अशी ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकते? आणि जे पॅनल पडलं जे पॅनल जिंकलं ते दोघंही गुण्यागोविंदानं काम करतायत, असं स्वप्न सत्यात येऊ शकतं का? हो, महिला एकत्र आल्यावर 100% होऊ शकतं. पण महिला एकत्र हव्यात. क्या बात आहे. महिला एकत्र आल्यात तर काय होऊ शकतं. जे काही प्रज्ञाने सांगितलेलं आहे ना ते फारच भन्नाट आहे. एक आता आपण विचार करत होतो असं मगाशी की पारदर्शकता हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे. तुम्हाला काय वाटतं? मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की जे काही ह्या निवडणुका होतात, आज आपण पाहतो की आज तालुका लेवलला किंवा आता आमच्या इथेही नगर परिषदेच्या इलेक्शन होतील, पण महिला जेव्हा बाहेर पडतील ना तेव्हा त्यांच्या गरजा साधी गोष्ट आहे, पाणी वेळेवर येत नाही किंवा
आज दौंड तालुक्यात तुम्ही पाहताल ना तर पाणी 2 दिवसाआड येतं. ह्या ज्या गोष्टी आहेत आज आम्ही तनिष्काच्या माध्यमातून महिला गट सादर करू किंवा एकत्र सगळ्या महिला येऊन मिळून आज आम्ही नगर परिषद जाऊ, तिथे जाऊन सांगू शकतो त्यांना की बाबा आमच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही भागवा. आणि जी निवडणूक आत्ता झाली ती अगदी फेअर झाली. वोटिंग जे काही आहे ते एकदम फेअर झालेलं आहे. असं वोटिंग जर नगर परिषदेच्या इलेक्शनला झालं तर हे खूप महत्त्वाचं ठरेल. अगदी खरं आहे. खूप महत्त्वाचं आहे. पारदर्शकता ही खूप महत्त्वाची आहे. कारण का तर इथं कुठल्याही प्रकारचा हे नव्हता, काय म्हणतात आपलं राजकीय दबाव नव्हता. जे काही आहे ती अगदी तळागाळातली महिला, रस्त्यावरनं बाजारात चाललेली महिला सुद्धा येत होती. तीही विचारत होती हे इलेक्शन कसले, आधार कार्ड लागेल का, इलेक्शन कार्ड आहे का, यादीत आमचं नाव आहे का. म्हटलं ताई हा फक्त आपल्यासाठी इलेक्शन आहे, हे महिलांसाठी इलेक्शन आहे, तुम्ही महिलांसाठी झडतोय आपण. जे काही आहे ते सकाळच्या माध्यमातून आज आपलं काही तनिष्काचा ग्रुप तयार होईल, आपण आपल्या समस्या पुढे मांडू शकतो. नेतृत्व विकास करण्याचा तनिष्काचा जो काही प्रयत्न आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि या निवडणुकीमुळे असे पायंडे पडतील की ज्यामुळे बाकीच्या सुद्धा निवडणुका आमूलाग्र बदलतील अशा प्रकारची भूमिका सगळ्याजणी मांडतायत. तुमचा अनुभव काय? मी कुठलीही राजकीय इलेक्शन मी लढवलेली नाहीये. ही पहिलीच निवडणूक, ही तनिष्काची जी आहे ती माझी पहिलीच निवडणूक आहे. या परंतु मी एक राष्ट्रवादी पक्षाची पदाधिकारी असल्यामुळे इतर ज्या निवडणुका होतात त्यांचा मी प्रचार केलेला आहे. तर अनेक वेळा हेच पाहिलं जातं की बऱ्याच प्रकारात आपण राजकीय भाषेमध्ये त्याला घोडेबाजार म्हणू, घोडेबाजार केला जातो. तर आणि त्याला आपण किती म्हटलं की याला आळा बसायला पाहिजे, परंतु कुठलीही एक व्यक्तीने त्यासाठी आवाज उठवून भागत नाही. अनेक व्यक्तींनी त्याच्यासाठी जे उमेदवार उभे राहतात त्यांनीच मी असं करणार नाही किंवा काय. आता मी हे जे तनिष्काची इलेक्शन लढवली त्यापैकी मला खूप चांगलं म्हणजे अगदी नंबर 1चं चांगलं वोटिंग झालं. अर्थात आम्हाला तिघींनाही चांगलं वोटिंग झालं, परंतु मी त्यासाठी एक पैसुद्धा खर्च केली नाही, ना पॅम्पलेट ना काही. एक पैसुद्धा खर्च न करता मी जर एवढं वोटिंग मिळवू शकते तर हा एक आदर्श समाज ज्या आता नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदच्या इलेक्शन होणार आहे तर हा एक तनिष्कांनी ह्या सगळ्या आदर्श पाडून दिलाय की तुम्ही एकही पैसा खर्च न करता. अगदी खरं, एकही पैसा खर्च न करता सुद्धा. हां, आणि एवढेच मी म्हणेल की बदल म्हणजे आम्ही तनिष्का एवढेच म्हणू शकतो की बदल घडवणे माझ्या हातात आहे, कारण तनिष्का माझ्या पाठीशी आहे. क्या बात आहे. बदल घडवणं माझ्या हातात आहे. बी द चेंज यू बिलीव्ह इन. पण या सगळ्याच्यामध्ये तरुण मुलींचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे, निवडणुकीमध्ये पैसे खर्च न करणं वगैरे सगळं ठीक आहे, पण मुळामध्ये जे प्रश्न आहेत आपल्या अवतीभोवती त्या प्रश्नांवर मात आपण करू शकतो का? कारण तनिष्कांनी अशी अनेक उदाहरणं आहेत. असा वस्तुपाठ घालून दिला आहे की तनिष्का एकत्र आल्या आणि गावागावातले, शहरातले, वाडी वस्तीवरचे अनेक प्रश्न जे दीर्घकाळ रेंगाळलेले होते ते सुटले, अशी पण उदाहरणं आहेत. त्यामुळे तनिष्का एकत्र आल्यानंतर काय घडेल, काय वाटतं? असं वाटतं की तनिष्का हे महिलांसाठी व्यासपीठच नव्हे तर महिलांसाठी सर्व काही आहे. आम्ही जसं ग्रामीण विभागातून आलो आहोत, आमच्या इथे खूप ग्रामीण महिला आहेत ज्यांना खरंच खूप गरज आहे. बऱ्याच महिलांना त्याच्यातून आपल्या समस्या सोडवण्याची शंका जी आहे ते त्या सोडवू शकतात. अगदी खरं, आपल्या समस्या महिला सोडवू शकतील आणि स्वतः सक्षम होतील. मी मगाशी असं विचारलं की बाकी सगळं जग बदलतं आहे आणि समाज बदलेल वगैरे असं आपण म्हणतोच आहोत, पण तनिष्का या सगळ्या अभियानामुळे घरातलं सुद्धा वातावरण बदलतं आहे, असं घडतंय का? हो, नक्कीच. कारण महिला म्हणजे चूल आणि मूल ह्याच्यातच सीमित झालेली होती, पण आता तिला एक व्यासपीठ मिळालं आहे आणि कार्य करण्याची एक संधी मिळालेली आहे. समाज सुधारण्याची प्रत्येक स्त्रीला इच्छा असते, पण एकटी स्त्री काय करू शकत नाही. पण हा जो तनिष्कामुळे एक गट निर्माण होणार आहे, त्या गटामुळे ती प्रभावीपणे नक्कीच काम करू शकते. जसे घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते तसे समाजाचे प्रॉब्लेमही ती नक्कीच यशस्वीपणे सॉल्व्ह करू शकेल. सगळ्यांना हा आत्मविश्वास वाटतोय की आपण काही बदल करू शकतो. काय म्हणणं आहे तुझं? माझं म्हणणं आहे की तुम्ही महिलांना व्यासपीठ दिलंय, पण जर माझी आई तनिष्का असेल तर ती खंबीरपणे उभी राहतीये मी तनिष्का म्हणून, तर आम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो मुलगी म्हणून. मग तनिष्का महिला आणि मुलीं सगळ्यांसाठीच करत आहे आणि त्यामुळं आमचा कॉन्फिडन्स, आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं महिला सक्षमीकरण, वुमन एम्पॉवरमेंट आणि डिग्निटी महिलांची, ते सगळ्यात उत्तम काम तनिष्काने केलं आहे. तुझं नाव काय? प्रिन्सिका धुमाळ. प्रिन्सिका, वा वा, तुझी आई पण आली मला वाटतं. या, ही असं म्हणते की मी तनिष्केची लेक आहे, याचा मला फार अभिमान आहे. खरंच मी जे म्हणतोय की घरातलं वातावरण बदलणं ते या अर्थानं फार महत्त्वाचं आहे. हा अनुभव तुम्ही कसं सांगाल?
खरंच घरातून जर सपोर्ट असेल तर कुठलीही महिला घरातला जर सपोर्ट असेल तरच काहीही करू शकते आणि खरंच माझ्या घरातल्यांनी माझ्या गावच्यांनी मला खूप छान सपोर्ट दिला आहे आणि तनिष्का असल्याचा मला खूप अभिमान आहे. जय तनिष्का. आणि माझी मुलगी तनिष्का आहे, माझी पुतणी, माझ्या जावा, माझ्या वहिन्या, म्हणजे माझं सगळं जी फॅमिली आहे ती तनिष्का आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे. आम्ही सगळ्या मिळून जे काम करतो त्याचं आज मला फळ मिळालं आहे. तुमची घोषणा कुठली आहे तनिष्काची? स्त्री शक्तीचं नवं व्यासपीठ असं मी दिलेलं आहे. आणि अच्छा, फारच महत्त्वाचं आहे. एक बघा, आता हा सगळा जो अनुभव आहे, या अनुभवाकडं सगळ्यांना असं वाटतं की त्यामुळे घरं सक्षम होत आहेत, त्यामुळे स्त्रिया सक्षम होत आहेत, समाज सक्षम होतो आहे. अशा वेळी आत्ता तुम्ही या सगळ्याकडे बघत असताना तुम्हाला काय वाटतं? खूप छान अनुभव आहे आणि स्त्रियांना स्वतः म्हणजे काहीतरी काम करण्याची संधी मिळते. समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याची संधी मिळते. समाजसेवा पण होती ह्याच्यामध्ये आणि सगळ्यांना बरोबर घेऊन एक वेगळं काहीतरी स्वतःचं आपण अस्तित्व निर्माण करू शकतो हे तनिष्का दाखवू शकतात. अगदी खरं आहे की आपण आपलं अस्तित्व, आपलं एक वेगळं अस्तित्व आहे हे आपण दाखवू शकतो असं यांचं म्हणणं आहे. मला सांगा की जुन्नरसारख्या रिमोट भागामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण आता तनिष्का पुढे आल्यामुळे काही प्रश्न सुटतील. तुमचा महत्त्वाचा अजेंडा काय की हे आम्ही करणार, काय वाटतं? आमच्या जुन्नरमध्ये हे ग्रामीण भागामध्ये मोडतं हे जुन्नर आणि तिथं सगळ्यात मोठी समस्या म्हणजे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे बायकांना. आणि आमच्या शेवाळे वहिनी आहेत ज्या निवडून आल्या आहेत तर त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करतात बायकांसाठी आणि त्या आता ह्या तनिष्काच्या माध्यमातून अजून बरेच काही उपक्रम राबवणार आहेत आणि त्यामुळं ग्रामीण महिलांना बरंच तनिष्काच्या माध्यमातून ही मदत होईल की त्यांचे प्रॉब्लेम सुटतील, आर्थिक म्हणा. आणि तनिष्काच्या निमित्ताने त्या घराबाहेर पडून आणखीन समस्या मांडण्यासाठी प्रवृत्त होतील. म्हणजे ते तरी डेअरिंग ग्रामीण महिलांना येईल ना तनिष्काच्या मार्फत. ग्रामीण महिला धीट होतील आणि ग्रामीण महिलांना तो आत्मविश्वास येईल, हे फारच महत्त्वाचं आहे. मला थोडं माझ्या गावाबद्दल सांगायचं आहे कारण आमच्या गावामध्ये खरंच मला माझ्या गावाचा कसा अभिमान आहे ते मी सांगते. माझ्या गावामधनं तनिष्का उमेदवार मी एकटी होते कारण सगळे म्हटले जास्त जणी फॉर्म भरू नका, कुणीतरी एक करा म्हणजे ती खूप छान काम करू शकते आणि सगळ्यांच्या मताने मला उभं केलं आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाले. कारण माझ्या गावात इलेक्शनही खरं सांगू सर मला त्याचा अभिमान आहे की माझं इलेक्शन जे होतं ते मला बिनविरोध ग्रामपंचायतला दिलं गावानी माझ्या. त्याबद्दल मी खरं तर कुंजीरवाडीची खूप आभारी आहे आणि कुंजीरवाडीनी परत मला तनिष्कासाठी नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळं मला कुंजीरवाडीचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि मी कुंजीरवाडी. खरं आहे की गावामध्ये सुद्धा त्यांना बिनविरोध पद दिलं होतं. निवडणुकीशिवाय सुद्धा या प्रकारे पद मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. तुमचं नाव काय? ललिता रंगनाथ कनसे. बरं, ललिता तुम्ही कुठून आलेला आहात? जुन्नर तालुका राजुरी गावातून. तुमचा तनिष्काचा गट आहे? हो आहे. तनिष्काच्या तुम्ही उभ्या होता. मला सांगा की तनिष्काचा जो गट तिथं काम करतोय त्या गटापुढची आता महत्त्वाची आव्हानं कुठली आहेत? सर आता आमच्याकडं 2 ऑक्टोबरला जी मीटिंग झाली ना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न होता कचऱ्याचा आणि काही बांधवांनी ना ते कचऱ्यासाठी विरोध केला. 2 दिवस आमच्या कचऱ्याची इतकी मोठी बायकांची समस्या होती. आम्ही सर्वात प्रथम ती समस्या मिटवणार आहे इथून 8 दिवसाच्या आतमध्येच. अच्छा, कचऱ्याची समस्या आहे आणि कचऱ्याची समस्या मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचं म्हणणं आहे. सगळ्या जणी आपापल्या ज्या काही भागातल्या समस्या आहेत त्या समस्यांच्या अनुषंगानं काही उत्तरं शोधतायत, काही काम करतायत, हे फारच महत्त्वाचं आहे. तुमचं नाव काय? पुढे तुमचं नाव काय? प्रिया तुपे. प्रिया. बरं प्रिया, तुम्ही कुठल्या? कुंजीरवाडी. मलाही सांगा की मुळामध्ये तनिष्काबद्दल आपण सगळीकडे चर्चा करत होतो मगापासून की काही समस्या आहेत प्रत्येक ठिकाणी. तर तुम्ही आत्ता ज्या गटामध्ये काम करता त्या गटाचं काम करत असताना प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही काम करणार असं ठरवलं आहे? पहिलं म्हणजे महिलांना ज्या महिलांना रोजगार नाही आहे नाही का, गरीब महिला असतील, गरजू महिला असतील, त्या प्रत्येकीला रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. हे फार महत्त्वाचं काम आहे की रोजगाराचा प्रयत्न करणार. तुम्हाला काय बोलायचं आहे? मी प्रामुख्याने महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या जुन्नर तालुक्याचा जो आदिवासी पट्टा आहे तिथे अनेक महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी मला महाबँक ही सहाय्य करणार आहे. त्यांनी मला आधीच म्हणजे इलेक्शनच्या आधीच बरोबर महाबँक पण सहाय्य करणार. मला एक सांगा की ग्रामीण भागांमध्ये काम करताना आव्हानं वेगळी असतात आणि काम करण्याची पद्धत पण वेगळी असते. तुम्ही आता ग्रामपंचायतीवर काम करता, बाकी तनिष्काचं काम करता. गावातल्या महिला आता खरंच असं वाटतं का तुम्हाला की बऱ्यापैकी घराबाहेर पडतायत, वातावरण बदलतंय असं वाटतं?
हो नक्कीच, कारण खूप महिला आता बाहेर पडत आहेत आणि तनिष्कामुळं तर आता खूपच बाहेर पडल्यात. आणि प्रत्येक महिला काहीतरी घरात बसून का होईना पण रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करते. असं नाही आहे की ती बाहेरच पडायला पाहिजे, जॉबच केला पाहिजे. ती घरात बसून खूप काही करू शकते. घरात मेस चालवणं असेल, शिवणकाम असेल, बाकीची सगळी कामं. खरंच घरात बसून 2 रुपये मिळवणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. बाहेर जाऊन म्हणजे काहीतरी पदावर कामं करणं, संसार चालवणं हा एक मोठा खरं तर आव्हानच असतं. आणि संसारापासून सुरुवात खरं तर संसार चालवताना खूप आव्हानं आहेत. मुलांना मोठी करणं, त्यामध्ये महिलांचा खूप सहभाग असतो. आणि खरंच मला नारी शक्तीचा खूप अभिमान वाटतो. आणि सगळ्या तनिष्का, मला तर वाटतं सगळ्या निवडून आलेल्या ज्या तनिष्का आहेत त्यांनी एकत्र येऊन हे मोर्चे असतील, हे असतील. माझी एक पुतणी आहे, ती तुम्हाला कोपर्डीच्या घटनेची जरा थोडीशी माहिती देईल की त्याच्यावर कसं काम करायचं. सगळ्या तनिष्का मिळून ते खरं तर आम्हाला आमच्या पुढे. कोण आहे हा ये. सर, मी एवढं सांगू शकते की जेव्हा सगळ्या तनिष्का एकत्र येतील आणि एकच निर्णय घेतील की कोपर्डीसारखी जी घटना झाली ती घटना परत होऊ नये म्हणून म्हणजे ज्या सगळ्या त्याच्यासाठी उठून उभ्या राहतील, तर अशी घटना परत आपल्या इथे होऊ शकणार नाही आणि कोणाची ते करायची हिंमतही होणार नाही असं मला वाटतं. अगदी याच नोटवर आता थांबूया. खरं म्हणजे सगळ्याच तनिष्कांना बरंच बोलायचं, पण आपला वेळ संपत आलेला आहे. आज ही जी सगळी निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी झाली, निकाल जाहीर झाला, पण या निमित्तानं एक लक्षात आलं की ती किती सक्षम आहे, तिचा आवाज किती बुलंद आहे. आणि जर खरोखरच तिला व्यासपीठ मिळालं तर ती काय करू शकते. तनिष्का नावाचं एक व्यासपीठ सकाळ माध्यम समूहानं स्थापन केलं आणि गेल्या काही वर्षांमध्ये अक्षरशः कायापालट झालेलं आहे. अनेक यशकथा सांगता येतील. गावामध्ये असे अनेक प्रश्न होते की ज्या प्रश्नांवर उत्तरं नव्हती. असे अनेक मुद्दे होते की ज्या मुद्द्यांवर एकमत होत नव्हतं. या सगळ्या तनिष्का पुढं आल्या आणि त्यांनी प्रश्न सोडवले. अशी कैक उदाहरणं आहेत, कित्येक यशकथा सांगितल्या जाऊ शकतात. तनिष्कानं जे केलेलं आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याच्या यशकथा आता जागतिक व्यासपीठांवर सांगितल्या जात आहेत. याचं कारण आता तनिष्का खऱ्या अर्थानं ग्लोबल पण झालेली आहे. आणि या निमित्तानं एकीकडे मगाशी ती मुलगी म्हणाली ते फार महत्त्वाचं आहे की एकीकडे कोपर्डीची घटना आहे, बाकी काही ठिकाणी घडतं आहे. अशा वेळी आजही ती भयग्रस्त आहे असं आपण बघतो आहोत. तिच्या मनातलं हे भय पुसायचं कसं, त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे तिला सक्षम करणं, तिला सांगणं की तू सक्षम आहेस. आणि केवळ तिला सक्षम करून चालणार नाही, त्यासाठी अवघा समाज सक्षम करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला दृष्टी बदलावी लागेल, त्यासाठी तुम्हाला एकूण मानसिकता पण बदलावी लागेल. तनिष्का व्यासपीठ हे स्त्री प्रतिष्ठेसाठीचं अभियान आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हा सगळा बदल, आमूलाग्र बदल अपेक्षित आहे, जो एकूण समाजाच्या मानसिकतेमध्ये पण करायचा आहे. या निमित्तानं लोकशाही प्रक्रियेत पाऊल ठेवत तनिष्कानं एक निवडणूक कशी असू शकते याचा वस्तुपाठ या निमित्तानं दिलेला आहे. या सगळ्या तनिष्कांचे अतिशय मनापासून आभार. आणि मला खात्री आहे की अंधार कितीही गडद झाला असला तरीसुद्धा निश्चितपणे प्रकाश येणार आहे याची चाहूल या निमित्तानं लागलेली आहे. आणि या निमित्तानं हे आश्वासन ज्या सगळ्या तनिष्कांनी दिलेलं आहे त्या सगळ्या तनिष्कांचे मी मनापासून आभार मानतो. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.